मला मी एक नंबर गेस करेल, प्रतिभा एक नंबर गेस करेल आणि आम्हाला एक नंबर गेस करायचा. सिलेक्ट करीन. हा मी एक नंबर सिलेक्ट करीन, प्रतिभा एक नंबर सिलेक्ट करीन आणि आम्हाला एकमेकांचे नंबर ओळखायचे आहेत, गेस करायचे आहेत. तर 10 to 100च्या रेंजमध्ये आम्हाला नंबर सिलेक्ट करायचा आहे. तर माझा नंबर सिलेक्ट करतो आधी. प्रतिभा तू पण सिलेक्ट कर मनातल्या मनात. तर माझा नंबर हा आहे इथे. तुझा नंबर ओके. हां तर तुझा नंबर 1 ते 50च्या पुढे आहे का इकडे? असं थोडे विचारतात पुढे की याच्यात आहे. मग काय 1 विचारतात? ते 50 मध्ये आहे का? हां 1 ते 50 मध्ये आहे का? हो. ओके. तुझा नंबर 1 to 50 मध्ये आहे? येस. तू माझाच प्रश्न कशाला कॉपी करते? असं करू शकतो आपण. बरं. ठीक आहे. तर तुझा नंबर 40 ते 50च्या मध्ये आहे का? हो. ओके. तुझा नंबर 40 ते 50 मध्ये आहे का? नाही. तुझा नंबर 45 आहे का? मी जिंकलो. लवकर चॅलेंज संपला पण यार. तर हा चॅलेंज मी जिंकलाय मित्रांनो. लवकरच विदिन अ सेकंड असा जिंकलो. नेक्स्ट टाइम 2000 years later. तुझा नंबर 20 आहे. नाही. प्रतिभाचे गेसिंग चालू झाले मी आता. म्हटलं की मला असं वाटलं की माझा बर्थडे आहे तर त्याच्यासाठी स्पेशल नंबर असणार 20 पण नाही. मग 45चा आणि माझा काय संबंध येतोय मग तसा? मला वाटलं 45 गेसेबल गेसेबल नसणार. इट वॉज इझी टू गेस. मी जिंकलोय. मग तुम्हाला आता पाणीपुरीची पार्टी देतो. हा? जिंकलाय तर मी जिंकलोय, तुला कशाला पार्टी पाहिजे? मी याच्याकडून पार्टी घेते. बाय. डिस्गस्टिंग गाईज.